आता जो आपण म्हणतोय ना हे मी केलेलं आहे, मग मी करताय, हे मी केलेलं आहे म्हणून ह्याचं फळ मी भोगणार आहे, तर मी भोगताय. तर जे आपण मी करताय मी भोगताय असं जे आपण म्हणतोय ते कर्तृत्व किंवा भोक्तृत्व हे कोणाचं आहे, कोणाचं आहे? हा, बघून सांगितलं असेल. बघून सांगितल्यानंतर हुशारी असते. तो माणूस कसा आहे, चतुर आहे असं म्हटलं जातं. आम्ही सुद्धा असं, आमचे गुरुजी ज्या वेळेला आम्हाला शिकवायचे त्यावेळेला सुद्धा काय करतो, गुरुजीने एक वाक्य बोललं की ते आम्हाला पटकन कळायचं, पण काही संशय आला का खालच्या टीकेमध्ये आम्ही बघून मोकळे होऊन जायचं. आमचे गुरुजी आम्हाला शिकवायचं त्याच वेळेला आम्हाला लागायचं, काही अडचण नसायची आम्हाला. तेव्हा निर्णय काय झाला, हे झालं ना पहिला, वेदांत मतात आत्मा कर्ता भोगता आहे की नाही, नाही, अधोरेखा करा. मग कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे धर्म कोणाचे आहेत, अंतःकरणाचे असे, बरोबर आहेत. मग एकाचे जे कर्म आहे ते दुसऱ्याचं असतं का, मग अंतःकरण किती मानावी लागतील, नाही ना ना. बरोबर आहे, आत्मा एक, बरोबर आहे, पण अंतःकरण किती मानावी लागतील, ना ना. बरोबर आहे, वेदांत मतात आत्मा कर्ता भोगता नाही, अधोरेखा केली. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म अंतःकरणाचे असून, बरं, ते अंतःकरणे किती आहेत, ना नाही. मग अंतःकरण व्यापक आहे किंवा नाही आहे, नाही. अंतःकरण हे व्यापक नाही. मग सूक्ष्म असेल, अणु तरी असेल की नाही, अणुही नाही. बरोबर आहे, अंतःकरण हे व्यापक नाही किंवा अणुही नाही, अतिशय सूक्ष्मही नाही. मग अंतःकरणाचं परिमाण केवढं आहे, अंतःकरणाचं माप काय, काय लक्षात येते का. अंतःकरणाला काय मानलं नाही, विभू मानलेलं नाही, व्यापक मानलेलं नाही. तर अणुसारखं सूक्ष्म माना, अणुसारखं सूक्ष्मही नाही मानलं. मग अंतःकरणाचं परिमाण केवढं आहे, परिमाण म्हणजे लांबी रुंदी माप केवढं आहे, शरीर समान अंतःकरणाचे परिमाण आहे, अधोरेखा करा. झालं. दिव्याचा प्रकाश जर एवढ्या गाडग्यात ठेवला तर तो प्रकाश केवढा असेल, बरोबर आहे. दिव्याचा प्रकाश आपल्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये ठेवला तर केवढा असेल, आणि एवढ्या हॉलमध्ये ठेवला तर, बरोबर आहे ना. तर दिवाचा प्रकाश लहान मोठा आकाराप्रमाणे होतो ना. तशाच तऱ्हेने अंतःकरण देखील काय, मुंगीचं शरीरात मुंग एवढं आहे ना, डुकराच्या शरीरात डुकरा एवढं, हत्तीच्या शरीरात, माणसाच्या शरीरात, कोंबडीच्या शरीरात. लक्षात येत आहे. हा आकार कोणाचा आहे, आत्म्याचा आहे का, मग कोणाचा आहे, पक्क लक्षात ठेवा. हा आकार कोणाचा आहे, अंतःकरणाचा आहे, बरोबर आहे. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे मोठ्या शरीरात प्राप्त झाले तर अंतःकरण मोठे होते, आणि लहान शरीरात प्राप्त झाले तर लहान होते. ज्या अंतःकरणाचा ज्या शरीराशी संबंध असेल, काय, ज्या अंतःकरणाचा
ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतःकरणात त्या शरीराद्वारा भोग होतो. अधोरेखा करा. भोग करणारे कोण? अंतःकरण. पण भोग कुठल्या माध्यमाने करेल? शरीराच्या माध्यमाने. मग अंतःकरणाचा कोणाशी संबंध असतो? शरीराशी संबंध असतो. ज्या अंतःकरणाचा ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतःकरणात त्या शरीराद्वारा भोग होतो. बरोबर आहे? काय होत आहे? ज्या अंतःकरणाचा ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतःकरणात त्या शरीराद्वारा भोग होतो. जर आम्ही अंतःकरण व्यापक अंगीकारले असते तर नैयायिकाचे आत्म्याप्रमाणे सर्व शरीरे सर्व अंतःकरणाची व सर्व शरीर भोगही सर्व अंतःकरणाचे झाले. जर आम्ही अंतःकरण नैयायिकाच्या आत्म्याप्रमाणे अनेक मानले असते आणि व्यापक मानले असते तर तीच अडचण आली असती. पण आम्ही अंतःकरणाला कसं मानलेलं आहे? अनेक मानलेलं आहे. प्रत्येक शरीराला भिन्न मानलेलं आहे, पण व्यापक मानलेलं नाही. मग ते केवढं मानलेलं? त्याचा आकार केवढा? लांबी रुंदी केवढी? शरीरा एवढी. बरोबर आहे ना? इथे टोचलं कोणी, नर्सबाईने तुम्हाला इथे टोचलं तर लागते की नाही? थिडक लागते ना. बरोबर ना? ढोंगणावर कोणी लाथ मारली तर त्रास होतो की नाही? अंतःकरण सांगतं की नाही याने लाथ मारलेली. मागून कोणी तुमच्यावर नाठाळ मुलाने दगड मारला तर तुमची पाठ सांगते की नाही कोणीतरी दगड मारलाय. मग अंतःकरण केवढं आहे? डोक्यापासून इथे बघा, इथे ठोकलं तर होत आहे की नाही? होत आहे ना. आणि पायाच्या नखाजवळ ठोकलं तर मग तेवढ्या आकाराचं काय अंतःकरण आम्ही मानतो. बरोबर आहे? चला, जर आम्ही अंतःकरण व्यापक अंगीकारले असते तर नैयायिकांचे आत्म्याप्रमाणे सर्व शरीरे सर्व अंतःकरणाची व सर्व शरीर भोगही सर्व अंतःकरणाचे झाले असते. ते अंतःकरण आम्ही म्हणजे सिद्धांतीने म्हणजे वेदांतीने व्यापक मानले नाही, म्हणून तो दोष येत नाही. बरे, अंतःकरण जर अणु मानले तर ते शरीराच्या एका देशातच राहणार. मग एकाच काळी मस्तकात आणि पायात काटा मोडल्याचे कळणार नाही. कारण ज्या ठिकाणी अणु अंतःकरण असेल त्याच भागात ज्ञान होईल. म्हणून अंतःकरण अणु नाही. मग कसं मानलंय अंतःकरणाला? शरीरा समान मानले आणि आत्म्याला कसं मानलंय? व्यापक मानलेलं आहे. बरोबर आहे? म्हणून कोणताच दोष येत नाही. अणु आणि व्यापक परिणामाहून निराळे असते त्याचंच मध्यम परिणाम म्हणतात. अधोरेखा करा. काय? जे व्यापकही नाही आणि जे अणुही नाही त्या परिमाणाचं मापाचं नाव काय? मध्यम. बरोबर आहे? जे अणु आणि व्यापक परिमाणाहून निराळे असते त्याच मध्यम परिमाण असे म्हणतात. नैयायिकांनी काय केलेलं आहे? नैयायिकांनी आत्मा नाना मानून व्यापक मानल्यामुळे कसा घोटाळा होते वर सांगितले. अधोरेखा करा. नैयायिकांनी काय मानलाय? आत्मा नाना मानलाय आणि परत त्याला प्रत्येकाला व्यापक मानलाय, म्हणून घोटाळा झाला. लिहिलं का? केलं का? घोटाळा का झाला? शंका का आल्या? प्रश्नावरून प्रश्न का उभे राहिले? तर तुम्ही आत्मा अनेक मानलेत आणि प्रत्येकाला व्यापक ही संज्ञा दिली, नाव दिलं. हा व्यापक आहे,
हा व्यापक आहे. अरे किती जणांना व्यापक म्हणणार तुम्ही? मग घोटाळा होणारच. नैयायिकांनी आत्मा नाना मानून व्यापक मानल्यामुळे कसा घोटाळा होतोय वर सांगितले आहे. याकरता कोणी नवीन नैयायिकांनी आत्म्याचे अंतःकरणाप्रमाणे मध्यम परिमाण मानून आत्मभेद सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा आता विचार करू. जशामध्ये आपल्यामध्ये जुनी माणसं आणि नवी माणसं असतात की नाही, आपल्या गावात भजने असतात की नाही, बरोबर आहे ना. मग ते काय करतात, सप्त्याची सगळी जुळवणी करत असतात. कोणाला बोलवायचं, कोणाला आणायचं हे ठरवत असतात. पण नवा एखादा सरपंच झाल्यानंतर तरुण तरणा बांड, मग तो काय ठरवतो, आता सप्ताह देखील आपणच करायचा, जुन्यांना बाजूला करा, आहे ना. मग तो सरपंच पुढे होऊन सांगतो, आता तुम्ही बाजूला व्हायला पाहिजे, आता नव्या लोकांना तुम्ही काय केलं पाहिजे, जागा दिली. इतकी वर्ष तुम्ही किती 40 वर्ष तुम्ही सप्ताह करतायत, हिशोबही तुम्ही ठेवतायत, आणि उरलं शिरलंही सुरलंही तुमच्याचकडे असतं. आता आम्हाला द्या ना, करू द्या, नव्या लोकांना, नव्या रक्ताच्या लोकांना करू द्या. त्यांना काय म्हटलं, नवे आणि ते जुने, असं झालं ना, नवे जुनं झालं ना. तशा तऱ्हेने न्यायमतामध्ये सुद्धा नवे नैयायिक आणि जुने नैयायिक आहे. तर जुन्या लोकांच्या आत्मा नाना आणि आत्मा व्यापक मानल्यामुळे दोष आला की नाही. त्याच्यावर सिद्धांतीने काय सांगितलं, आम्ही आत्मा एकच मानतो आणि त्याला व्यापक मानतो. मग हे सगळं कोण दुःखी आहे कोण सुखी आहे हे कसं काय, कारण प्रत्येक शरीरामध्ये अंतःकरण भिन्न आहे. म्हणून मग अंतःकरणाचं परिमाण काय सांगितलं, मध्यम परिमाण. काय परिमाण किती आहेत, 3. एक विभू, मध्यम आणि अणुपरिमाण. परिमाण म्हणजे काय, माप. माप केवढं, विभू म्हटलं म्हणजे मग व्यापक परिमाण, काय त्याला सीमा नाही. अत्यंत सूक्ष्म म्हटलं तर त्याला काय म्हणायचं, अणु. डोळ्याने सुद्धा न देखणार त्याला काय म्हणायचं, अणुपरिणाम. बरोबर आहे. आणि या दोघांमध्ये असणार आहे त्याला काय म्हणायचं, मध्यम परिमाण. तर वेदांतीने आत्म्याला मध्यम परिमाण मानलेलं नाही, आत्म्याला काय म्हटलेलं आहे, विभू परिमाणच मानलेलं आहे. मग हे सगळं व्यवहार घडावा म्हणून त्यांनी काय मानलं, मध्ये अंतःकरण आणलेलं. अंतःकरणाचं परिमाण काय सांगितलेलं आहे, जेवढं शरीर तेवढं अंतःकरण, मध्यम परिमाणाने. बरोबर आहे. याच्यामुळे दोष आला नाही ना, दोष हटून गेला ना. मग नव्याने सांगितलं की आमचा आत्मा देखील व्यापक आम्ही मानत नाही, मध्यम परिमाणाचा मानतो. लक्षात आलं का. त्याने आपली बोलण्याची पद्धती, सांगण्याची पद्धती बदलून टाकली. आमचा आत्मा व्यापक नाही. नव्य नैयायिक काय म्हणाले, आमचा आत्मा व्यापक नाही. मग तुमचा आत्मा कसा आहे, मध्यम परिमाणाचा आहे. काय तुमचा आत्मा कसा आहे, कसा मध्यम परिमाणाचा म्हणजे कसा, जसं तुमचं अंतःकरण काय मध्यम परिमाणाचं आहे. मध्यम परिमाण म्हणजे काय, ना विभू ना सूक्ष्म, ना विभू ना अणु, त्याला काय म्हणायचं, मध्यम परिमाण. शरीर हे मध्यम परिमाणाचं, हे मध्यम परिमाण, हे मध्यम, हे 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 सगळे दिसणारे पदार्थ काय मध्यम परिमाणाने, जे विभू नाहीत आणि जे सूक्ष्मही नाही. सूक्ष्म म्हणजे डोळ्याने जे दिसत नाहीत त्याला काय म्हणायचं, सूक्ष्म म्हणायचं. आणि डोळ्याने जे दिसतात आणि जे व्यापक नाही त्यांना काय म्हणायचं, मध्यम परिमाण म्हणायचं. तेव्हा नव्या नायकांनी काय सांगितलेलं आहे,
आत्म्या अंतःकरणाप्रमाणे आत्म्याचं परिमाण देखील काय मध्यम आहे आणि आत्मा नान आहे असं मानला. आत्म्याचं नानात्व चालू ठेवलं, फक्त काय बदललं, आत्म्याचं परिमाण बदललं. आत्मा कसा आहे, विभू परिमाणवाला नाही, सूक्ष्म परिमाणवाला नाही, तर मध्यम परिमाणवाला आहे. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा आपण आता विचार करू. बरोबर आहे. नाही काय नवीन नाही, ह्यांचं नाव काय, नवे जुने असतात ना, तर ह्यांचं नाव काय नवीन नैयायिक. बरोबर आहे. अधोरेखा नवीन नैयायिक यांच्या मतात आत्मा किती आहेत, नाना आहेत. मग आत्मा कर्ता भोगता आहे की नाही, आहे, कर्ता भोगता आहे. मग आत्मा नित्य आहे की नाही, नित्य आहे. मग आत्मा व्यापक आहे की नाही, व्यापक नाही. बरोबर आहे. नवीन नैयायिकांनी काय सांगितलेलं आहे, आत्मा नाना आहे, आत्मा कर्ता भोगता आहे, आत्मा नित्य आहे, पण व्यापक नाही. बरोबर आहे, पण व्यापक नाही. वेदांत मतातील अंतःकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे. कसा आहे वेदांत मतातील, वेदांत मतामध्ये अंतःकरण कसं आहे, मध्यम परिमाणवाला आहे. मध्यम परिमाणवाला म्हणजे विभूही नाही, व्यापकही नाही आणि सूक्ष्मही नाही. डोळ्यांना दिसतं, व्यवहार घडतो, तो मध्यम परिमाण आहे, व्यापक नाही. म्हणून भोगाचा संकर होणार नाही. व्यापक असेल तर भोगाचा संकर झालेला. कुठल्या शरीराचा कोणाशी भोग आहे हे कळणार नाही. सगळ्याच शरीराचा सगळ्या वस्तूशी भोग हा संकर झाला असता. कधी व्यापक असण्यामध्ये हा परिमाण होतो. बरोबर आहे. पूर्वीच्या काळी खटलं केवढं मोठं होतं, किती लोकांचं असायचं, 50-50 लोकांचं असायचं है ना. खापर पणजोबा आजा व त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, असं जवळजवळ 50 एक खटलं असायचं. बरोबर आहे. 50 लोक एकत्र जागी कसे काय कसे काय राहायचं, कारण व्यापक अंतःकरण कसं, म्हणून 50 जण त्याच्या छायाखाली राहायचे ना. आज पोराचं लग्न करायच्या पूर्वी त्याच्यासाठी घर बांधून द्यावं लागतं. बरोबर आहे ना, हे ना. वेगळं घर बांधावं लागतं, त्याच्यासाठी वेगळ्या सगळ्या वस्तू तयार करून द्याव्या लागतात. का, कारण अंतःकरण व्यापक नाही, छोटं झालेलं आहे, एकदम छोटं. मी राणी, माझा राजा आणि माझी राजकन्या आणि माझा राजपुत्र. बरोबर ना. तुम्ही किती झालेत, छोटे झालेत ना. मग घरही छोटं झालं, माणसंही कमी झाली, गोकुळ संपलं. बरोबर आहे ना. आता बघा, वेदांत मतातील अंतःकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे, व्यापक नाही. म्हणून भोगाचा संकर होत नाही. त्याचं तुमचं तुम्ही खावा, माझं मी खातो. व्यापक असलं तर का सगळ्यांचं करावं लागतं ना, है ना. आता वेगळे झालो तर मग काय, माझा राजा मी राणी, माझी राजकन्या आणि माझा राजपुत्र, 4 जणांचा बनायचा. त्यावेळेला किती 50 माणसाचं शिवाय आलेले गेलेले गडी, किती लोकांचा स्वयंपाक बनवावा लागेल.
आणि त्या ठिकाणी सगळ्या 4-5 जावा, आणखी 4-5 लेकी सगळेजण असतात. त्यावेळेला 10-15 माणसं अशी स्वयंपाकामध्येच असायची. बरोबर होत असायचं त्यावेळेला. बरोबर आहे का? व्यापक असल्यामुळे. पण आता संकुचित झाल्यामुळे काय, माझं मी खाईन आणि आई बाबा तुम्ही तुमचं बनवून खावा. बरोबर आहे ना? डॉक्टर साहेबांना तुम्हाला पण तसाच अनुभव आलेला दिसतोय का? अजून आलेला नसेल तर येईल. म्हणून व्यापक नाही म्हणून भोगाचा संकट नाही, अणु नाही म्हणून दोन्ही ठिकाणी पीडेचा संभव नाही. है ना? तुझं तुला, माझं मला. माझं काय झालं तर मी माझं मी भोगेन, तुला काय त्रास नाही. बरोबर आहे ना? पहिल्यांदा धाकट्या जावेचं जर काय झालं, माहेराला काय झालं, तर सगळ्या कुटुंबाला जायला लागायचं की नाही. बरोबर आहे ना? आता धाकट्या जावेचं झालं तर मग धाकट्या जावेचं बघतील, त्यांचं ते बघतील. आपणाला काय करायचं? मोठ्या जावेचा विचार करतात. जावं तुम्ही देवाचं मध्ये यायचं नाही. हां, देवाला करून घ्या. व्यापक नाही म्हणून भोगाचा संकट नाही, आणि अणु नाही म्हणून दोन्ही ठिकाणी पीडेचा संभव नाही. दुःख झालं तर एकाच ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी नाही. बरोबर आहे? अशा आत्म्याच्या ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे चतुर्दोष गुण राहतात. अशा आत्म्याच्या ठिकाणी काय? चतुर्दश गुण कसे काय? 14 गुण राहतात म्हणतात. 8 गुणच असतात. परंतु हेही नवीनांचे मत सम्यक. नवीन मताने काय झालंय? नवीन मताप्रमाणे आत्मा बोला कसा आहे लिहून दिलेला आहे. खुणा करायला सांगितलंय. आत्मा नाना आहे, आत्मा करता भोगता आहे, आत्मा नित्य आहे, पण व्यापक नाही. अधोरेखा करा. केलंय ना, काळ्या शाहीत लिहिलेलं आहे ना. परंतु हे नवीनाचं मत सम्यक नाही. मग आत्मा काय झाला? मध्यम परिमाण मानला ना तुम्ही. आत्म्याला विभू नाही मानला, व्यापक परिमाणवाला नाही मानला. मग कसा मानला? मध्यम परिमाणवाला मानला ना. म्हणजे दीप प्रभेप्रमाणे विकारी आणि विनाशवान होईल. काय दोष आला आहे ना? दीप प्रभा लहान मोठी होते की नाही? दीपाची दीपकळी नाही, दीपज्योती नाही, दीपाची प्रभा. ही गाडग्यात ठेवली तर गाडग्या एवढी ना. प्रभा म्हणजे प्रकाश. बरोबर आहे? दाबाई दहाच्या घरात तर दाबाई घराच्या, आणि मठात ठेवली तर मठा एवढी. बरोबर आहे ना? तर ती हा जो दीपाची प्रभा जी आहे, ही प्रभा जशी लहान मोठी होते, तशा तऱ्हेने आत्मा देखील लहान मोठा आणि विकारी व्हायला लागेल. बरोबर आहे? काय मानल्यामुळे? आत्माला व्यापक न मानता आत्माला मध्यम परिमाण वाला तुम्ही मानलात तर दोष काय आला? विकारी विनाशवान बनेल. विकारी आणि विनाशवान बनेल. अधोरेखा करा होईल. मग बनवून देत ना. आत्मा जर विकारी आणि विनाशवाला होईल. अरे आत्मा 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 आपण जी रटण लावली आहे ती कशासाठी रटण लावली आहे? हे जो विचारसागर आपण शिकतोय तो कशासाठी शिकतोय? अरे मोक्षासाठी ना. आत्म्याचं रट लावलेली आहे.
आत्म्याविषयीचं शास्त्र जे आपण शिकतोय ते कशासाठी शिकतोय? मोक्षासाठी शिकतोय ना. मग या तुमच्या आत्म्याला काय विभू न मानता मध्यम परिणामी मानल्यामुळे काय काय परिणाम झाले? मोक्ष गायब झाला. आत्मा कसा बनला? विकारी आणि विनाशवान बनला. मग आता मोक्ष कोणाचा होणार आहे? ज्याचा व्हायचा मोक्ष तो कसा निघाला? तुमच्या आमच्यासारखा विकारीच निघाला, विनाशवान निघाला, गाडग्यासारखा विकारी आणि विनाशवान निघाला. मग मोक्ष आता कोणासाठी राहिला आहे? मोक्ष कोणासाठीच राहिला नाही. हा दोष कशामुळे आला? आत्म्याला तुम्ही मध्यम परिमाण मानलं, विभू मानलं नाही म्हणून. मग काय झालं? आचार्य आणि शिष्य हे संपलं. मग धर्मशास्त्र संपलं, सगळं संपून गेलं. आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे दीप प्रभेप्रमाणे विकारी आणि विनाशवान होईल. होऊ देत की नाही, तसं नाही म्हणता येत. मग मोक्ष प्रतिपादक शास्त्र आणि मोक्षाची साधने निष्फळ होतील. बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून त्याला संकोच आणि विकासवान नाही असं म्हटलं. काय आत्म्याला कसं मानलं? अधोरेखा करू. आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे विभूही नाही आणि अणुही नाही, पण संकोच विकासवाला नाही असं म्हटलं तर मग कोणत्या शरीराप्रमाणे आत्मा असेल? कुठल्या? हत्तीच्या शरीराप्रमाणे? हत्तीच्या शरीरा एवढा आत्मा असेल का? का मुंगीच्या शरीरा एवढा आत्मा असेल? आलं लक्षात? मध्यम परिमाण झाल्यानंतर तो एक काय मुंगीपासून हत्तीपर्यंत किंवा मुंगीपासून आकाशाच्या खालपर्यंत जेवढ्या वस्तू आहेत तिथपर्यंत काय होतं? ते मध्यम परिमाणाचं होतं. मग आत्मा आता मुंगीच्या परिमाणाचा बनला की हत्तीच्या परिमाणाचा बनला? हा प्रश्न आला की नाही? बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवाला नाही असं जर म्हटलं तर कोणत्या शरीरासमान आत्म्याचा परिमाण मानावा लागेल, करावा? हा प्रश्न उभा राहतोच. जर मनुष्य शरीरात मनुष्य आहे ना, तर मनुष्य शरीरासमान आत्मा आहे असं माना. तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल तेव्हा हत्तीच्या सर्व शरीरात आत्मा असणार नाही. आत्मा केवढा मानला तुम्ही? मनुष्याच्या शरीरा एवढा मानला. तर मग हा ज्यावेळेला हत्तीच्या शरीरात जावेल त्यावेळेला तो आत्मा केवढा होईल? काही शरीरात असेल, काही शरीरात नसेल ना, असंच होईल ना. कारण तुम्ही आत्मा केवढा मानला? मनुष्याच्या शरीरा एवढा. असं का? बा हत्तीचं शरीर झालं तर हत्तीच्या शरीरा एवढा होईल, पण तुम्ही आत्म्याला संकोच विकासशील मानला नाही ना. संकोच विकासशील मानला तर काय होईल? विकारी होईल. म्हणून तुम्ही काय मानलं? संकोच विकासशील नाही असं म्हणाला. तर मग आत्मा कुठल्या परिमाणाचा आहे? तो मनुष्यामध्ये आहे, तर मनुष्य परिमाण. पण हा मरून हत्तीच्या शरीरात गेला तर मग आता तुम्ही आत्म्याला कुठल्या परिमाणाचा मानलाय? मनुष्याच्या शरीराचा. तर हत्तीच्या शरीरामध्ये एका कोपऱ्यात कुठेतरी असेल, दुसऱ्या कोपऱ्यात असणारच नाही. बरं, मुंगीच्या शरीरात हा आत्मा कसा प्रविष्ट होईल? कारण आत्म्याचं परिमाण केवढा मानलाय? मनुष्या एवढा आत्मा असं मानलाय ना. मग मुंगीचं शरीर प्राप्त झाल्यानंतर तो त्याच्यामध्ये प्रविष्ट कसा होईल? प्रविष्ट होण्यासाठी आत्माला कसं मानावं लागेल? संकोच विकासशील मानावा लागेल. पण तो तर तुम्ही मानत नाही आहेत, बरोबर आहे? तेव्हा या अडचणी आल्या. नव्य मतामध्ये देखील या अडचणी आल्या. हा प्रश्न पुढे उभा राहतो. जर मनुष्य शरीरा समान अंगीकार करावा
तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल तेव्हा जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल तेव्हा हत्तीच्या सर्व शरीरात आत्मा असणार नाही. म्हणून त्या देशामध्ये हत्तीस पिढीचं दुःख होणारच नाही ना. जसं कुष्ठरोग झाला तर शरीरामध्ये त्याला समजत नाही, जखम झालेली समजत नाही, टोचलेले समजत नाही. त्याप्रमाणे हत्तीला आता काय, मनुष्य शरीरा एवढ्या प्रदेशामध्ये आत्मा राहिला, बाकीच्या शरीरामध्ये बाण लागला तर, भाला लागला तर पीडा होणार नाही त्याला, बरोबर आहे. पण ती होते की नाही, ती तर होते. हत्तीला कुठेही सोंड कापली, पायात मोठा काटा गेला, बरोबर आहे, पीडा होते ना. बरे हत्ती शरीराप्रमाणे आत्म्याचा अंगीकार करावा, तर त्याहून अन्य ज्यांची मोठी शरीरे आहेत त्यांचाही शरीराच्या एक दिवसात पीडा होणार नाही. बरं, त्या मोठ्या शरीरातील आत्मा जेव्हा मुंगी होईल तेव्हा मुंगीच्या शरीरात तो आत्मा मावणार नाही. सर्वात मोठे शरीर कोणाचे आहे? विराटाचे आहे. अधोरेखा करा. त्या समान आत्म्याचे परिमाण मानावे, तर पुन्हा आत्मा व्यापक मानल्यासारखाच झाला नाही ना. काय, विराट शरीराचे परिमाण आत्म्याचे परिमाण मानले तर आत्मा कसा, विराट व्यापक आहे, त्याचं परिमाण विभू आहे, तर आत्म्याला कसं मानलं तुम्ही? पुन्हा व्यापकच मानला ना, व्यापक मानल्यासारखाच आहे. कारण विराटाच्या अंतर्भूत सर्व शरीरे आहेत. म्हणून आत्मे व्यापक झाल्यामुळे सर्व आत्म्यांचा सर्व शरीराशी संबंध झाला. त्यामुळे काय घोटाळा होतो व किती दोष येतात हे त्याची चर्चा झाली की नाही झाली? पूर्वीच झालेली आहे. आणि मध्यम परिमाण ज्याचे असते त्या शरीराप्रमाणे काय असते ते अनित्य असते. ज्या आत्म्याचे परिमाण मध्यम शरीराप्रमाणे मध्यम असेल तर तो अनित्य होतो, अदोष येतो. अधोरेखा करा हे दोष. आत्मे व्यापक मानलं तर काय होतं? आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध झाला, त्यामुळे घोटाळा होतो. अधोरेखा करू. एक. दुसरं, आत्म्याचं मध्यम परिमाण ज्याचे असते ते मानलं तर शरीराप्रमाणे अनित्य असते असा नियम आहे. अधोरेखा करा. दुसरा दोष. म्हणून मध्यम परिमाणाचा आत्मा काय होईल? अनित्य होईल. काय सांगितलंय? मध्यम परिमाणाचा आत्मा काय होईल? अनित्य होईल. मग काय मानावं लागेल? मग आत्मा नित्य आहे या नवीनाच्या सिद्धांताची हानी होईल. आत्मा अनित्य झाले तर तुम्ही आत्मा काय मानलेला आहे? इथे मानलेलं ना. नवीन नैयायिकाच्या मतात आत्मा कोण आहे? नाना आहे, कथा भोगता आहे, नित्य आहे, पण व्यापक नाही. पण मध्यम परिमाण मानल्यामुळे काय झालं? आत्मा अनित्य झाला. आता नित्य राहिला नाही तुमचा आत्मा. मग आत्मा नित्य आहे या नवीन सिद्धांताची हानी होईल. आणि आमच्या मतात अंतःकरणाचा तर ब्रह्म ज्ञानाने नाश होतो. म्हणून अंतःकरण अनित्य आहे. त्याचे मध्यम परिमाण मानण्यात दोष नाही. तुम्ही काय केलेलं आहे? आत्म्याला नित्य मानलेलं आहे आणि मध्यम परिमाण मानलंय म्हणून दोष आहे. आत्म्याला नाना मानले आणि व्यापक मानले तरी दोष. आत्म्याचं मध्यम परिमाण मानलं तरी दोष होतोय.
कारण आत्म्याला तुम्ही काय नित्य मानलेलं आहे, पण मध्यम परिमाण झाले तर अनित्य बनतो आत्मा. अनित्य बनलं तर काय झालं, बनू द्या की. अरे सगळा मोक्ष गेला, शास्त्र गेलं, गुरु शिष्य परंपरा गेली, सगळं खड्ड्यात घातल्यासारखं होऊन जातं. म्हणून आत्माला काय मानावं लागतं, काय मानावं लागतं, आत्माला नित्य मानावं लागतं, आणखी आत्माला एक मानावं लागतं, आणि आत्माला विभू व्यापक मानावं लागतं. या तीन गोष्टी मानल्या तर आपलं काहीतरी काम जमेल. बरोबर आहे. तर या नवीनाच्या सिद्धांताची हानी होईल आणि आमच्या मनात अंतःकरणाचा तर ब्रह्मज्ञानाचे नाश होतो, म्हणून अनित्य आहे. तर जे अनित्य आहे त्या अंतःकरणाचं मध्यम परिमाण मानलं आहे. त्याच्यामध्ये काय दोष आहे का? त्याच्यामध्ये दोष नाही, कारण अंतःकरणाचा नाश होतो. कशाने? ब्रह्मज्ञानाने नाश होतो. तर त्याला अनित्य मानायला काय हरकत नाही. मध्यम परिमाण ज्याचं आहे ते अनित्यच असते वस्तू. अशा रीतीने नवीन तार्किकाचंही मतही सम्यक नाही. मध्ये थोडा काय आलं होतं, वैराण वाळवंट आलेलं होतं, पण कडेला लागलो आपण, आहे ना, इथपर्यंत आणलं. आता आत्म्याविषयी अणुवाद्याचे मत पुढच्या वेळेला करू.